जय जय शिवाजी. मुली अडवली कुठतरी स्वर्गाला लागेल. जय डेंजरस गाईज. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आपला खास ब्लॉग येणार आहे, कारण का आज आम्ही नाही, मी एकटाच चाललेलो आहे रायगडला. तर कृष्णा आणि निलेशचा जरा प्लॅन कॅन्सल झाला आहे. ती पण येणार होती, त्यांचा प्लॅन जरा कॅन्सल झाला आहे. त्यांचा होता काहीतरी दुसरा प्लॅन आहे. तर मी आज चाललो आहे. आपल्या जिमनं रायगडचा ट्रेक ऑर्गनाईज केला आहे. तर आपण एकत्र येणार आहेत. तर निलेशला म्हणलं जरा मला सोडून ये जिममध्ये. काढ शिस्त. तर भावना आपली ट्रॅव्हल्स आलेले आहे. लोक पण जमा झाले आहेत. ऑलमोस्ट 20-22 लोक येणार आहेत. तर बघू शकता तुम्ही. तर आता एक फोटो सेशन झालं आहे आमचं. तर आम्ही आता निघतोय. तर आता ऑलमोस्ट रात्रीचे 1:15 झालेले आहेत. आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. रायगड पुण्यापासून 130 किलोमीटर अंतरावर आहे. तर आपण तामिनी घाट मार्गे जाणार आहोत. तर ते रात्रीचे 1:30 वाजले. तरी आम्हाला ऑलमोस्ट 3 तास लागेल पोहोचायला. डायरेक्ट सकाळी रायगडच्या पायथ्याशी मिळतो. तर तामिनी घाटात आपण थांबलोय. जरा ब्रेक घेतलाय. छोटासा ब्रेक घेतला. तर चला निघूया आपण. गाडी पार्क केलेली आहे आपली. इकडे वरती गड आहे, कारण आता दिसणार नाही अंदर. तसा डिफिकल्ट ट्रेक नाही, ती 1-1.5 तासाचा ट्रेक आहे आपला. काय दिसणार वाटतं. तर आपल्याला बऱ्यापैकी गडापर्यंत जायचं. तोपर्यंत अशाच पायऱ्या मिळतील. एकदम खड्या पायऱ्या त्या. दमले भरते. बघू शकता तुम्ही, जरा दिसत असेल तर. तुझा ब्लॉग कुठे गेला रे? देखो हमारा एक पिछले सिंहगढ़ के ट्रिप का ब्लॉगर था. अभी ब्लॉग करना छोड़ दिया इसने शायद. काय झालं, ब्लॉग काय सोडलास काय? करायचं आधी मध्ये तेवढं जरा करूया म्हटलं. वर गेल्यावर जाता पुढे. तर बघू आपण नंतर थोड्या वेळाने, जरा उजेड आल्यानंतर तुम्हाला चांगला व्ह्यू दिसेल. तर तुम्ही चंद्र बघा, चंद्र. थोडे 15 मिनिटं पायऱ्या चढल्यानंतर प्लेन रोड आहे. इथं नाही पायऱ्या तिकडून नाही. त्या कुठं जायचं पायऱ्या त्या. थोडं परत थोडं प्लेन वॉकिंग आहे. त्यानंतर परत पायऱ्या असतील पुढं. इकडे जरा संवर्धनाचं काम चालू आहे, बघू शकते. इकडे आणून ठेवलेलं इथं. आता हे सध्या बंद आहे. ज्यावेळी आपण 6-7 नंतर ना चालू होते, त्या लिंबू सरबतीनं आपल्याला मिळते. जय जय शिवाजी महादेव. पार्वती पते हर हर महादेव. आवाज जाईल तिथपर्यंत. तर आता थोडा उजेड पडला आहे. 5:45 वाजले. उजेड आलेला आहे आता. रायगडबद्दल जरासं सांगायचं म्हणलं, थोडीशी माहिती. तर रायगड हा पुण्यापासून 130 किलोमीटर अंतरावर आहे. आणि त्याची सरासरी उंची ही 2700 फूट आहे. फ्रॉम समुद्रसपाटी. आणि 1670 मध्ये
स्वराज्याची राजधानी म्हणून हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी निवडला होता. तर 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ह्याच गडावर झाला होता. तर याच्यामध्ये मेन म्हणजे बघण्यासारखं एक ठिकाण आहे टकमक टोक म्हणून. सर्वात उंच ठिकाण आहे ते रायगडवरचं. आपण ते जाणारच आहोत. रायगडवर वरती गेल्यानंतर आपण ठिकाणी जरा एक्सप्लोर करू. मग त्याबद्दल आणि जरूर जास्त एक्स्ट्रा माहिती सांगतो मी वर गेल्यानंतर. मग जे म्हणलेलं मी तुम्हाला ते टकमक टोक, तर हेच ते टकमक टोक. तर आपण इथे जाणार आहोत. आपल्याला भरपूर डिस्टन्स कवर करायचं आहे. तरी अर्धा पाऊण तास लागेल आपल्याला इथे जायला. आणि आता सूर्योदय पण होईल थोड्याच वेळात. तर तुम्ही सह्याद्रीच्या रांगा इकडे बघू शकताय. नजारा एकदम असा मस्त वाटतो एकदम. तर आता उन्हाळा आहे. पावसाळ्यात तर दृश्य तर आणखीनच म्हणजे एकदम भारी दिसते. तर एकदा तरी पावसाळ्यात तुम्ही विजिट करा. मी 4-6 वर्षापूर्वी आलतो, त्यावेळी पावसाळ्यात आलतो. तर त्यावेळेचं दृश्य म्हणजे एकदम असं मनाला असं मनसोक्त करणार होतं. आमचे काही मेंबर पुढे गेलेत, काही मेंबर मागे राहिलेत. मी एकटाच मध्ये अडकले कुठेतरी. बघू आता पुढे जाऊन जरा रायगडवरून जरा सह्याद्रीच्या दृश्याचा आस्वाद घ्या. तर आपण किल्ल्याच्या मेन दरवाजाला आलेलो आहे. कारण दरवाजा 7 वाजता ओपन होते. आत्ता वाजले 6:15. तर अजून पाऊण तास आम्हाला आता वेट करावं लागणार आहे. तोपर्यंत आम्ही इथं मस्तपैकी जरा आराम करतोय, निसर्गाचा आस्वाद घेत. सूर्योदय पण होता येतो इकडे. त्याचा आस्वाद घेत बसलेलो आहे. तर अर्धा पाऊण तास आपल्याला काढायचं आहे. तर हे रायगडावरील हत्ती तलाव आहे. आता सध्या उन्हाळा असल्यामुळे इथं पाणी नाही. पावसाळ्यात हे तलाव पूर्णपणे 1 तासाचं एक तासाची वाट बघितली आम्ही. परत गेट ओपन झालेलं आहे. एंट्री करतो गेटला. उन्हाळ्याचं दृश्य असं आहे. पावसाळ्याचं दृश्य तर रायगड हा स्वर्गाला लाजवेलच असे दृश्य असते पावसाळ्यात तरी. घरावरती चढल्या उजव्या साईडला आपल्याला आई भवानी देवीचं मंदिर मिळेल. तर आपण आता आई भवानी देवीचे दर्शन घेऊन पुढे जाणार आहोत. तर रायगडावर वरती आलेल्या डाव्या साईडला आपल्याला रायगडवरील बाजारपेठ दिसेल. तर डाव्या साईडला आणि उजव्या साईड असे दोन्ही साईडला आहेत. तर डाव्या साईडला टोटल 21 कक्ष आहेत आणि उजव्या साईडला 22 कक्ष आहेत. तर त्याच्या आतमध्ये 2 उपकक्ष आहेत. तर आपल्याला वरती बाजारपेठमध्ये जाण्यासाठी पायऱ्या पण आहेत. तर इथं त्याची माहिती दिलेली आहे. तर आपण जरा माहिती वाचूया. तर थेट बाजारपेठच्या समोर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तर आपण आता शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. आता आपण पुढे चालतो. तर आपण एक गाईड घेतलेला आहे. तर ते सगळे माहिती देणार आहेत आपल्याला गडावरची.
मेजर 18 ठिकाण तिथे दाखवणार आहेत. 1-1.5 तास लागेल म्हणले ते. तुम्ही सगळे ठिकाणांची माहिती सांगा डिटेलमध्ये. तर आपण कंटेंट घेऊ. जय. प्रथमतः माझी ओळख करून तुझं माझं नाव नामदेव औकीरकर आहे. रायगडावर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पायी आलो. ही किल्ल्याची पुढची बाजू आहे. आज रोपेने आलो असतो तर किल्ल्याची बॅक साईड ती आहे. पायथ्यापासून गडाची हाईट आहे 1350 फूट. तर समुद्र सपाटीपासून 2851 फूट किल्ल्याची उंची. हा पूर्ण किल्ला तुम्हाला जर व्यवस्थित पाहिजे असेल तर कमीत कमी 2 दिवस पाहिजे. एवढा मोठा किल्ला आहे. रायगड किल्ला 1200 एकरामध्ये आहे आणि या 1200 एकरामध्ये 100 एकराचा पठार भाग आहे. त्यामध्ये मेन काही ठिकाण आहेत तुम्ही 2 तासामध्ये बघून होणार. पायी आल्यावरती तुम्ही महादरवाजा पाहिजे असेल तर किल्ल्याचा मेन दरवाजा, किल्ल्यावरती नगारखाना तुम्हाला मी दाखवणार आहे. तिथे नगारे वाजले जायचे. नगारे वाजले की किल्ल्याचे दरवाजे बंद व्हायचे. आजही रिवाज पद्धतीप्रमाणे संध्याकाळी 7ला नगारे वाजतात आणि तो गेट बंद होतो. किल्ल्याला 2375 पायऱ्या आहेत. वरती आल्यानंतर तुम्हाला एक तलाव पाहायला मिळाला असेल. पाहिलं का? ते आहे हत्तीचं तलाव. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाला जे हत्ती आणले गेले होते त्यांना पिण्याकरता पाणी किंवा आंघोळ करण्यात बांधलेले तलाव आहे. मग हत्ती गडावरती कसे आणले, त्याला मोठं कसं केलं गेलं त्याची माहिती आपण राज दरबारमध्ये घेणार आहोत. तुम्हाला पहिले एक मंदिर पाहायला मिळालं असेल. ते शिरकाईचं मंदिर आहे. तिथं पिलखांब पाहिलं, लोखंडी खांब आहे तो. त्याच्यावर 2 इतिहास आहेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की तो मलखांब असावा. काही लोकांचं म्हणणं हत्ती बांधण्याची. मलखांब कधी लोखंडी असतो का? नाही. तो त्यांची सगळ्यात वजनदार प्राणी म्हणजे हत्ती. ते हत्ती इथे बांधलेले आहे. मुळात रायगड महाराजांचा नव्हता. जावळीचे चंद्रराव मोऱ्यांचा किल्ला आहे. हा किल्ला 1656 ला जिंकून घेतलाय. 1656 ते 1670 पर्यंत किल्ल्याची बांधकामे केली. रायगड किल्ला बांधायला 14 वर्ष लागली. या रायगड किल्ल्याचे बांधकाम करणारे प्रमुख होते सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. त्यांच्या नावाची पायरी तुम्हाला आज त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल, नुसतं मोकळं यायला आपला एवढा त्रास झाला तर राजाने एवढी मोठमोठी दगड खाऊन कशी आणण्याचा प्रश्न पडतो ना. बरं, खालनं दगड आणणं शक्य आहे का? महाराजांनी एका दगडामध्ये 2-2 पक्षी मारले. ही दगड खालून आणलेली नाही. ही दगड इथं असे 11 खड्डे तयार केले. तिथे निघणारा दगड जो आहे हा बांधकाम वापरले. दगड काढली, खड्ड्याला साईडला भिंत बांधली, तलाव पण तयार झालं आणि बांधकामासाठी दगड सुरू. हा पाठचा बुरुज पहा. याला म्हणतात विजयस्तंभ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस लढाई जिंकली किंवा कोणता किल्ला जिंकला गेला की याच्यावरती विजयाचा ध्वज फडकला जायचा. हा 11 मजली होतं. तर आज फक्त 1च मजली पाहिजे होते. समोरचा स्तंभ बघा, हा आहे सप्त मंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या ज्या होत्या त्यांना बसण्याकरता बाल्कनी. हे 6 मजले होते. वरती विटांचं बांधकाम जेवढं पाहायला मिळतंय हे सगळं पेशव्यांच्या काळात 1733 ला दुसऱ्या बाजीराव पेशवे रायगडावर होत्या आणि विटांचं बांधकाम त्यांचं आहे. जेवढं दगडी बांधकाम पाहायला मिळेल हे शिवकाळात लक्षात ठेवा. समोरचा गेट पहा. या गेटला इतिहासामध्ये पालखी गेट म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी रोज नियमानुसार महाराज शंकराचे आणि भावांचे रस्ते होते. रोज सकाळी इथून दर्शन केले जायचे. लांबुणी मंदिर कसं वाटेल जरा सांगा भाऊ. मस्जिद. आपली हिंदूंची मंदिरे पहिली उद्ध्वस्त केली जायची म्हणजे आकार जो आहे हा मस्जिद सारखा केला. आतून शंकर देशाबद्दल एक लक्षात ठेवतो. नारळाचा कळस आणि कमळच्या पाकळ्या सोडून हे आपलं हिंदूंचं प्रतीक हे आपणच समजतो. त्यांना वाटले मस्जिद म्हणून बाकी सगळं उद्ध्वस्त केलं. खालचा तलाव पहा. या तलावाला इतिहासामध्ये गंगासागर तलाव म्हणतात. छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला काशीहून गागाभट्ट आले होते. त्यांनी 7 नद्यांचं पाणी आणलं. ते ओरलेलं पाणी मध्ये सोडलं. तिथपासून या तलावाचं नाव शिवतीर्थ गंगासागर असं ठेवलं. हे 36 फूट खोल आहे. 210 मीटर त्याचा राऊंड आहे. आणि या तलावाचं एक वैशिष्ट्य आहे. या तलावातून खालच्या 2 गावाला पाणी पुरवठा इथून खाली गेले. खालून वरती आलेलं नाही. समोर टेकडीवरती भगवा झेंडा पाहायला मिळतो. ते आहे टकमक टोक. ज्यांनी दंगा मस्ती पितुरी चोरी मारी केली ती त्या ठिकाणी न्यायचे, पोत्यामध्ये बांधायचे, फेकून द्यायचे. पण इतिहासाच्या नोंदीप्रमाणे एकलाही कडेलोट केलेला नाही. एक भीती म्हणून खून करू नये. पण त्या ठिकाणी अशी घटना घडलेली आहे. महाराज रोज नियमानुसार टकमटोका जायचे. कारण आऊसाहेब किल्ल्याच्या पायथ्याला राहायच्यात. महाराज रोज जाऊन दर्शन घ्यायचे. मी आजही सांगतो पावसाळी कुणाची डेअरिंग होत नाही जायची. एवढी जबरदस्त हवा असते. राजे त्या ठिकाणी गेले. त्यांच्या डोक्यावरची छत्रधार सेवक तोही त्या ठिकाणी गेलाय. एवढी जोराची हवा आली तो छत्री सहित उडून गेलाय. राजे म्हणाले काही झालं तरी चालेल, तू छत्री सोडू नको. छत्री सोडली तर मरशील. पण पायथ्याला निजामपूर गाव आहे. त्या गावात जाऊन तो सुखरूप उतरतोय. महाराज तो गाव त्याला बक्षीस देऊन गेला आणि गावाचं नाव ठेवले छत्री. इतिहासामध्ये नोंद आहे. लक्षात. रायगड किल्ला आपल्या स्वराज्याची दुसरी राजधानी आहे. पहिली राजधानी कोणती कोण सांगू शकतो का? राजगड किल्ला. आपल्या राजाने त्या किल्ल्यावरती 26 वर्ष काढलेत. रायगड हा दुसरी राजधानी आपली. महाराज या किल्ल्यावर 10 वर्ष काढले. पण रायगड का निवडला असेल राजधानीसाठी?
कमळाचा फूल की गुलाबाचं फूल एका कळीपासून तयार होतं की नाही, तसं रायगड एका कातळापासून एका दगडापासून तयार आहे. त्याला सह्याद्री कोणते रान जोडलेलं नाही, कोणता डोंगर जोडलेलं नाही. एकदा किल्ल्याचा मेन गेट बंद झाला की कोणाची ताकद सुद्धा किल्ल्यावरती चढायची. बोला पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण चालू राण्यांच्या महालामध्ये एंट्री केली आहे. गेटचं नाव काय सांगितलं? पालखी गेट. बरोबर. पालखी. हा समोरचा आहे मेना गेट. मेने आणि पालखी यामध्ये फरक आहे. मेने पॅकबन असतात, आपण आजही पालखी बघतो ओपन असते की नाही. म्हणजे राजघराण्याच्या स्त्रिया संध्याकाळी मेहनत बसून सूर्यास्त पाण्याकडे जायचं म्हणजे मेहनत. खाली पडलेले काही कुठल्या भिंती पाहायला मिळाल, पहिली माहिती घ्यायची नंतर पाहणार आहोत. खाली पडलेले काही अवशेष आहेत त्याला म्हणतात मंत्रिमंडळाची निवासस्थान. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड हा राजधानीचा किल्ला होता. 365 किल्ल्यांचा कागदपत्र व्यवहार तिथून झाले. आपण त्यांची कचेरी पण बोलू शकतो की त्यांचे राहायचे निवासस्थान. 8 मंत्र्यांपैकी 5 मंत्री करायचे, पलीकडे 3 ते आपण वर्तुळ बनवतात. या आहे राण्यांच्या महालांचा भाग. तर मला कोण सांगेल आपल्या राजाने राणी किती होते? कोण सांगेल? 8. महाराजांची पहिली राणी पटराणी सईबाई त्या राजगड किल्ल्यावर राहायच्या. त्यांचं रायगड कधी येणं झालंच नाही, कारण की संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना त्यांचं निधन राजगडावर झाले. राहिली दुसरी राणी, यांचं नाव पुतळाबाई. छत्रपती शिवाजी महाराजांचे औषध जिजामाता यांना रायगडाचं उतरत्या वयानुसार हवामान सहन होत नव्हतं. पण पायथ्याला पाचाड म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये आऊसाहेबांसाठी 9 एकरचा एक वाडा बांधलाय आणि त्यांच्या सेवेसाठी पुतळाबाई राहायचे. राहिल्या 6 जणी. या 6 जणी इकडे राहायच्या. आपण एका राणीचा एक महाल बघूच, असं सेम टू सेम 6 राण्यांचे 6 महाल आहेत. पण प्रत्येक राणीच्या महालासमोर तुम्हाला हा एक चौतरा पाहायला मिळतात. कोणाचं असेल तर प्रत्येक राणीच्या सेवेसाठी काही दाशाही ठेवले गेले होत्या. ही दाशांची गरज विटांचं जेवढं बांधकाम पाहायला मिळेल ते सगळं पेशव्यांच्या काळातलं आहे. आता आपण राणीच्या महालामध्ये जाऊ. त्याची रचना कशी केली बघा. 2 चौतरे आहेत, एक हॉल, एक बेडरूम. डाव्याला टॉयलेट, उजव्या त्याला एक खिडकी. की राज्यांच्या वेळेस लाईट नव्हती, फॅन एसी कुठून असेल, सुंदर अशी हवा आधी त्याच्याकडे येते. मग ह्याच्यावरती काय होतं? उतरती नळीची कौलं, लाकडी सागाची कामं. ते गेले कुठे? मी तुम्हाला एक डोंगर दाखवणार आहे. त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर. 10 मे 1818 इंग्रजांचे 2 अधिकारी आले होते, मेजर हॉल आणि कर्नल प्रॉपर. त्या 2 ब्रिटिशांनी त्या डोंगरावरती तोफा चढून हा पूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला. आणि इतिहासाच्या नोंदीप्रमाणे रायगड 11 ते 12 दिवस जळत होता. त्यामध्ये लाकडी जेवढं होतं जळून खाक झाले. आज फक्त पडलेल्या भिंतीचे अवशेष पाहायला मिळणार. आपल्या पाठीमागे 3 खड्डे आहेत, आपण तिकडे जाणार आहोत. एक 22 फूट, एक 20 फूट, एक 15 फूट. याला म्हणतात कैद्यांची कोठडी. ज्यांनी दंगा मस्ती पितुरी चोरीमारी केली की त्याचे आदमी 8 दिवस ठेवायचे. 8व्या दिवशी जर गुन्हा कबूल नाही केला तर इथून काढायचे. टकमकटोक नावाची दरी आहे, तिथे न्यायचे, पोते भरून फेकून द्यायचे. पण काही जाणकारांचं, इतिहासकारांचं असं म्हणणं आहे ही कैद्यांची कोठडी नसावी, कारण की का इथं महाराजांच्या राण्या राहायचे, इकडे महाराजांचे मंत्रिमंडळ राहत होते, इकडे छत्रपती शिवाजी महाराज राहायचे. मध्ये कैदी कसे असतील म्हणून महाराजांच्या वेळेस याचं धान्याचं कोठार म्हणून वापर केला. रायगडला जर शत्रूने वेढा दिला तर कमीत कमी 3-4 महिने आपलं अन्नसाठा राहील या दृष्टिकोनात नाही बनवले. जर स्वराज्याचे जे कैदी ठेवले कुठे जायचे? सातारा जिल्ह्यामध्ये एक वासुडा किल्ला आहे, जिथे कैदी ठेवले जायचे. या किल्ल्याच्या पायथ्यापासून काही अंतरावर एक लिंगाणा किल्ला आहे, त्या लिंगाणा कैदी ठेवले जायचे. धान्याची कोठ रायगडावरती. आणि कोल्हापूरातून कधी पन्हाळ्याला गेला असेल पन्हाळ्यामध्ये मोठमोठी एक धान्याची कोठ, गंगा येऊन आणि सरस होतात. आता हे बघून या. मग आपण मगाशी तिने ज्याप्रमाणे सांगितले तर ते हे अवशेष आहेत. हा राणींचा महाल आहे. तर तिथं एक हॉल, बेडरूम प्लस संडास, खिडकी टाईप. जय. त्याची रचना कशी केली बघा. तो पहिला चौथरा आहे की नाही, तो हॉल आहे, हे बेडरूम, टॉयलेट आणि हवा. ह्याच्यावरती उत्तरती नळीची कौला असायची, लाकडी सागाचे खांब. हा हिरकणीचा कडा आहे, लक्षात ठेवा. हिरकणी स्टोरीचा काही कोणी ऐकले का? हो. हिरकणी नावाची एक दुधवाली होती, खालच्या गावामध्ये एक रहिवासी होती. त्या गावाचं नाव पहिलं होतं गडगेवाडी. त्या गावामध्ये नवीनच सून म्हणून ते नांदायले. तिला किल्ल्याचा काही नियम माहिती नव्हता, पण ती आतुरतेने वाट पाहत होती. रायगड किल्ला मला पाहायला कधी योग येईल का? योगायोगाने आपल्या हिंदू धर्मामध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी केली गेली ना. महाराजांच्या कोजागिरी पौर्णिमेमध्ये महाराजांनी 2 मावळे, 2 शिपाई त्यांचे खाली धनगर वडे पडले, ज्याने गवळी समाज दूध मिळणार. वरती दुधासाठी दूध घेऊन किल्ल्यावरती आलेली आहे. सगळ्या गवळ्यांच्या अगोदर ती वरती गडावरती दूध घेऊन आलेली आहे. आपण महादरवाजा पाहिलेत का? त्या महादरवाजा दूध ओतलेलं आहे आणि किल्ला चढायला सुरुवात केली. आजच्या डेटला बिल्डिंगच्या बाजूला वॉचमन असतात, त्यावेळेस धोरपाळ असायचे. ते धोरपाळ होते कनोजी काटकर. त्यांनी सांगितलं मी किल्ला बघून येते. ही गडावरती आले, एक ठिकाणी 50 वेळा बघू लागले. जगदीश्वराचं मंदिर तिथे थोडी विसवते.
नगारे वाजतायत पण तिला किल्ल्याचा काही नियम माहिती नव्हतं. नगारे वाजले किल्ले दरवाजे बंद होतात हे तिला माहिती नव्हतं. जस्ट परतीच्या मार्गाने निघते त्या किल्ल्याचा मेन प्रवेशद्वार ते बंद झाले असतं. ते विनवणे करते खूप, मला सोडा मला सोडा, माझे लहान बाळ घरामध्ये, मला जावंच लागेल. पण तो म्हणला नाही तुला आता सोडता येणार नाही ना, तुला जायचं असेल तर राजांची भेट घे, महाराजांनी तुला सोडलं तर आम्ही असं आम्हाला सोडायला परमिशन. ती परत वरती आलेली. राजाने प्रत्यक्षात राजवाड्यामध्ये होते. महाराज म्हणाले हिरा बघ, त्या किल्ल्याचा एक नियम तुला सांगितलं असेल, एकदा किल्ल्याचे दरवाजे बंद झाले की खालचं माणूस वरती नाही, वरचं माणूस खाली नाही. आजची रात्र राहा, ते दरवाजे उघडले की तुला आम्ही सोडलो. तर हा शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे. तर मी आता इथं झूम करतो. या ठिकाणी ॲक्च्युली इथं शिवाजी महाराजांचे निधन झाले ते स्थान आहे आणि त्याच्या पलीकडे बरोबर उजव्या साईडला स्नानगृह आहे. तर आपण राजदरबारात जाणार आहोत आता. इकडे आहे राजदरबाराची माहिती पण आपण आता जाणून घेऊया. आपण राजदरबारात आहे आता. तर सगळेजण आता इथं भिंतीला टेकून उभं राहणार आहेत. आपले गाईड आहे ते तिकडून आवाज देणार आहे. तो आवाज आपल्याला ऐकू येतो, आपण बघूया आता. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार. यातून कोणत्याही कोपऱ्यातून जर मी हळू आवाज जरी बोलला तरच आवाज आपल्याला कुठल्या म्हणजे दुसऱ्या कोपऱ्याला पण आवाज येतो. मग तेच हे चेक केलं की इथं दरवाज्यातून एकाने हळू आवाजात बोलला आणि आम्ही जस्ट इथं थांबलेलो, तर तिथं आम्हाला हळू आवाजात ऐकू येत होतं. आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला तर हेच ठिकाण आहे. भव्य कार्यक्रम तुम्ही रायगड टीव्हीवरती पाहता ना, हेच ठिकाण पूर्ण सोडलं जातं. हे समोरची मेघडंबरी म्हणजे सिंहासन पंचधातूपासून तयार केलेली मेघडंबरी 1985 ला आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर एन.जी. सिंग यांचे हस्ते मधला पुतळा जो आहे हा 2009 ला आपल्या राजांची आजही 13 झाले उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले कोल्हापूर आणि सातारा यांच्या हस्ते 2009 मुळात पहिलं सिंहासन हे सोन्याचं होतं. 32 मणाचं एक मण म्हणजे 40 किलो असं 1280 किलो सिंहासन होतं. आज ते पाहिलं नाही, इंग्रज उभे गेले. या सिंहासनापासून या गेट पर्यंत 210 फूट अंतर आहे आणि एवढ्या अंतरामध्ये कोणत्या कोणाने कुजबूज जरी केली तरी स्पष्टपणे महाराजांच्या कानावरती आवाज यायचा. त्यांचे आर्किटेक्चर केले आजही ते प्रत्यक्ष पाहिलं असेलच स्वच्छ. त्यावेळेस तर पॅक पण होतं, किती सुंदर वाटत असेल. आणि आपण सगळ्यांनी राज्याभिषेकात पोस्टर पाहिलेत का? राजे सिंहासनावरती आहेत, एक साईडला मंत्री, एक साईडला राहणार, समोर प्रजा, समोर बॅरिकेड. त्याच ठिकाणी महाराजांना एक माणूस टोपी काढून मुद्रा करतो. त्या फोटोमध्ये पाहिले का आपण? तो कोण आहे? इंग्रज अधिकारी. त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झंडर. इंग्रज ज्या पिरियडला आपल्या राजांच्या राज्याभिषेक रायगडावरती येतो त्याला सुद्धा पायी यावं लागले की त्यावेळेस रोपे होता का? आल्यानंतर त्याला 7 तास लागले किल्ल्याचं लागले. आल्यानंतर महाराजांनी त्यांच्या स्वागतासाठी या गेटच्या बाहेर 2 हत्ती आणि 2 घोडे सजवून ठेवले होते. आणि ज्या पिढीला इंग्रज पल्लाने शर्यतीचे हत्ती पाहतो त्याला मोठा प्रश्न पडलाय. तो काय म्हणतोय? मी 2 पायाचा माणूस सकाळपासून संध्याकाळी रायगड किल्ला चढतोय, माझी एवढी दमछाक झाली, शिवाजी राजाने रायगडावर हत्ती कसे आणले? त्याला मोठा प्रश्न पडलाय. पण आपल्या महाराजांनी काय केलं होतं? लहानपणीच हत्तीची पिल्लं पालखीपासून केले, त्यांचं पालन पोषण किल्ल्यावर केलं गेलं आणि मग राज्याभिषेक. म्हणजे आपण लहानापासून मोठे करू शकतो. मोठ्या बसण्या कोणती गोष्ट लहान होते का? नाही. हे आपल्या राजांची दृष्टी आहे. आणि हत्तीची वाढ 3 वर्षामध्ये पूर्ण होते. राज्याभिषेकाच्या 3 वर्ष अगोदर हे यांचं नियोजन होतं. समोरचा गेट पहा. या गेटवरती 32 पायऱ्या वर चढून गेलो की वरती नगारे वाजले जायचे. नगारे वाजले की किल्ल्याचे दरवाजे बंद व्हायचे. आजही रिवाज पद्धतीप्रमाणे संध्याकाळी 7 ला इथे नगारे वाजतात आणि तो गेट बंद केला जातो. काही लोकांना एक मोठा प्रश्न पडतो, एवढा मोठा दरबार हा दगड कसं काय? आपल्या राजांच्या राज्याभिषेक तारीख जवळ आली गेली आणि तो दगड तसं राहिला गेला. जेवढी त्याची 6000 प्रजा बसत होती ती व्यवस्थित बसत होती, पण त्याचा अति उपयोग केला गेला होता. कोण गुन्हेगार असेल तर ह्याच्यावर उभं करणार, शिक्षण हा दगड ही समोरची भिंत पेशंटच्या घराची आहे. जर ही भिंत असली तर राजाला प्रजाभिषेक दिसेल. हा किल्ल्याचा मेन एंट्रन्स आहे. या नगारखान्याच्या पलीकडे बाजूला तुम्हाला वरती काय सिंबॉल पाहायला मिळणार आहेत. सिंहाच्या पायाखाली 4 हत्ती आहेत, एक शेपटावर. ज्यांनी हे शिल्प बनवले त्यांनी अर्थ सांगितलाय. सिंहामध्ये शिवाजी महाराज, बाकीचे 5 हत्ती जे होते या 5 छाया होत्या. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोगलशाही, पातशाही. अशा बलाढ्य राजांना महाराजांनी पायाखाली पुढे जात होतं. खालचे 2 गोल सिंबॉल आपल्या हिंदूंचं प्रतीक, कमळाचं प्रतीक आहे. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज की. आता आपण चालू महाराजांच्या पुतळे पुढे या. ही मूर्ती
होती 1974ला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते छत्र जे आहे हे छत्र 2012ला सांगलीचे शिवप्रतिष्ठान मंडळाचे संस्थापक संभाजी भेटकरूंजी, सातारचे उदयनराजे भोसले यांच्या हस्ते 2012ला हे छत्र बसवलं। हे मैदान पहा, या मैदाना इतिहासामध्ये होळीचा माळ म्हणतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस होळी आणि रंगपंचमीचे खेळ यायची। पहिली होळी रायगडावर, रायगड किल्ला राजधानी किल्ला असल्यामुळे पहिली मानाची होळी रायगडावर। या रायगडावर महाराजांचे 5 किल्ले पाहिले मिळतात। राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, मकरनगर त्या गड किल्ल्यावरती होळी पेटली की मग गावगाव पेटायची। आजही रिवर्स पद्धतीप्रमाणे आम्ही स्थायिक लोक इथे होळी साजरी करतो, पण त्या पेटला प्रथा होती। पेटत्या होळीतून जो नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचं कडं, मानाचा घोडा आणि मानाचा पेटा दिला जायचा। हे बक्षीस छत्रपती संभाजी महाराज वयाचे 9 वर्षाचे होते, त्यांचे बक्षीस पटकन विचार करा, वयाच्या 33 वर्षामध्ये काही पराक्रम केले। समोर ही इमारती पाहायला मिळते, ही आहे बाजारपेठ, ही 800 फूट लांब, 40 फूट रुंद, 44 दुकानं, या साईडला 22 आणि त्या साईडला 22। महाराजांच्या वेळेस घोड्यावरती बसून बाजार केला जायचा, म्हणून ती हाईट जी आहे ही घोड्यांची उंचीप्रमाणे होती, जेणेकरून घोड्यावरती बसून बाजार करता यावा किंवा शॉपिंग करता यावी। आजही आपल्या मार्केटमध्ये कोण ना कोणतरी वजनचा शेड असतो की नाही, तसं महाराजांच्या वेळेस नागाप्पा शेड नावाचा एक दुकानदार होता। तो आपल्या राजाने काय म्हणतो की महाराज, आम्ही आमच्या दुकानावरती आमच्या नावाचे आम्ही पाटी लिहू शकतो का? राजे म्हणाले, महाराष्ट्रात आम्ही एवढे तरी किल्ले बांधले, आम्ही आमचं स्वतःचं नाव लिहिलं नाही, तुम्ही नावाची पाटी म्हणताय, आम्ही तुम्हाला परमिशन देणार नाही। तुम्हाला लिहायचं असेल तर तुमचं प्रतीक सिंबल तुम्ही चिपकवू शकता। जाताना तुम्हाला 7व्या पाटीवर एका नागाचं चिन्ह पाहायला मिळणार आहे। हे नागाचं चिन्ह पाहिलं की नागाप्पा शेठचं दुकान आले। समोर जगदीश्वराचं मंदिर, आपण त्याची माहिती घेतलेली आहेच म्हणा। आणि पाठीमागे गोल घुमट जे आहे ही आपल्या राजांची समाधी 1926ला समाधीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाधीचा शोध घेतलेला आहे। बरोबर आपल्या महाराजांनी समाधी पाठी राहिला एका वाघ्या कुत्र्याचे स्मारक आहे। आज अखंड महाराष्ट्रामध्ये या कुत्र्याविषयी काही वाद निर्माण झालेले आहे। महाराजांनी कुत्रं होतं की नव्हतं ते इतिहासकार ठरवले, आपण ठरवणार नाही। मध्ये ते उद्ध्वस्त पण केलं होतं 2012ला। काही इतिहासकारांचं किंवा काही शिवभक्तांचं असं म्हणणं आहे की कुत्र्याची समाधी नसून पुतळाबाईंची समाधी। छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू झाल्यानंतर 12व्या दिवशी त्यांच्या पादुका उराशी कवळी सती गेले, तर आणि समाधी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि जगदीश्वराचे मंदिर त्याच्यावर छोटासा गेट आहे। त्या गेटच्या 2 नंबर पायरीवरती नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर, त्यांनी 14 वर्षात रायगड बांधला, त्यांच्या नावाची पाठी आहे। 6 जून 1674ला आपल्या राजांचा राज्याभिषेक ह्याच ठिकाणी झालं आणि महाराजांनी प्रत्येक मावळेला त्याच्या कामगिरीबद्दल बक्षीस समारंभ ठेवला। त्यामध्ये हिरोजी इंदुळकर सुद्धा होते। त्यांनी विचारलं की हिरोजी तुम्हाला बक्षीस हवंय की नकोय? तेवढं हिरोजी महाराजांनी काय म्हणतात की महाराज मला बक्षीस हवंय पण इथं नको, जगदीश्वर साक्षी नाव आहे। ह्याच राजमार्गाने महाराजांची पालखी जगदीश्वर गेली आणि तिथे तो थांबवते। महाराजांना म्हणतो महाराज आता माझी बक्षीस मागायची वेळ। राजे म्हणाले मागा हिरोजी तुम्हाला काय पाहिजे? हत्ती, घोडा, जहागिरी, अहो तुम्ही 10 गावची वतनदारी मागितली तरी आम्ही सहज देऊ। मग छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एवढे खुश का होते? कारण की महाराजांनी हिरोजीचं काम सोपवलं, रायगड किल्ला आम्ही येईपर्यंत अभेद बांधून पाहिजे आणि जेवढे पैसे दिले होते तेवढं संपले, किल्ल्याचं काम पूर्ण केले। मग हिरोजी काय करतायत? स्वतःचं घर, दार, जमीन, जागा, बायकोची डागिरी खान ठेवते, पण रायगड किल्ला 14 वर्षात मग हिरोजी बघून घ्या। तेवढं म्हणतात महाराज म्हणतो की महाराज माझी एवढी काय अपेक्षा नाही, तुम्ही दिलं तर फक्त तुमचं चरणस्पर्श द्या। ज्या ठिकाणी तुमचा पाय पडत असेल अशा ठिकाणी माझ्या नावाची मला पाहिजे, जेणेकरून ज्या वेळेस तुम्ही ह्या जगदीश्वर याल त्या वेळेस तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावरती अभिषेक नाही, बस हेच माझं म्हणजे अशी निष्ठावंत लोक होती। लोकांसाठी राजा होता, राजांसाठी लोक होती, म्हणून हे हिंदवी स्थापन झालेली आहे। त्याच्यावरती मी 2 शेर म्हणून आहे की जिजामाता तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर दिसली नसती अंगणामध्ये तुळस, राजे शिवछत्रपती तुम्ही जन्माला आले नसते तर दिसले मंदिर। छत्रपती शिवाजी महाराजांची जय। तुम्ही बाहेरपेठीची रचना तुम्ही बघू शकताय, त्या पायऱ्या पण आहेत। मोस्टली शॉपिंग किंवा काय ह्यानेच केली जायची, आपले घोड्यानेच केली जायची, त्यामुळे बाजारपेठ एवढी उंच ठेवलेली आहे। ते मग त्यांनी गाईडने ज्याप्रमाणे सांगितले होते ते नागाचं सिम्बॉल बघायला तुम्ही शकता।
शकताय की 1924-25 मधला फोटो आणि सध्याच्या समाधीचा फोटो 2005 आणि 6 खाली बाजारपेठ पण बघू शकताय नवीन आणि आधीचे 1928 आणि 1929. तर आपण आता जगदीश्वराच्या मंदिरात आलेलो आहे. तर याचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकताय. तर हे सेम मशिदीसारखं स्ट्रक्चर बनवलं आहे जेणेकरून शत्रू जे अटॅक करून येत म्हणून. बरोबर याच्या बॅक साईडला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. तर आपण जगदीश्वराचे ते दर्शन घेऊन समाधीचे दर्शन घेणार आहे. त्यानंतर मग आपण टकमक टोकाकडे जाणार. टकमक टोक आपण लास्ट बघतोय. त्यानंतर मग आपण डायरेक्ट उतरायला चालू करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. 3 एप्रिल 1680 रोजी बरोबर जगदीश्वर मंदिराच्या चौराईच पूर्वेस बाजूला ईश्वराच्या मंदिरापासून आपण संपूर्ण गड बघू शकतो. आपण टकमक टोक पॉईंटकडे चाललेलो आहे. आता इथून तुम्ही नजारा बघू शकताय. तर आपण गडाच्या बॅक साईडला आलेलो आहे. म्हणजे आपण त्या मार्गे मेन दरवाजाने आलो. तर आपण आता रोपवेने खाली जाणार आहे. तर मागच्या साईडला आलेलो आहे गडाच्या, बघू शकता. महाराजांच्या पुतळ्यापाशी तुम्ही अजून. तर रोपवेसाठी वन वे तिकीट 215 रुपये आहे. तर आपण 215 रुपये काढलेलं आहे. तर आता रोपवे आलेले आहे खालूनवर. आम्ही आतूनच खाली जाणार आहे. बघू कसं वाटते. पहिल्यांदाच रोपवेत बसणार आहे. बघा तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करतो. This is a ropeway experience, guys. It's too dangerous, guys. Bag नाही पडायची. नाही बॅग. वरचरी कामच आहे. सुरुवात तिने केली. मिनिटाच्या प्रवासाला आपण 200 रुपये घालवले आहेत. गाडी आलेली आहे इकडं रोपवेच्या साईडला. तर आता परतीचा प्रवास आपला चालू होईल. आता तर आता 11:30 वाजलेत. ऊन पण भरपूर आहे. व थोडासा नाश्ता करायचा आहे पुढे जाऊन. नाश्ता केल्यानंतर निघू म्हणजे 1-3 पर्यंत तरी पोहोचतोय आम्ही घरात. तर चलो मिळते नाश्ते की सेंटर पे. तर गड उतरल्यानंतर भरपूर कंटाळा आलता. त्यामुळे आपण काही व्हिडिओ शूट केला नाही. लगेच उतरल्या गाडीत बसलो. मस्तपैकी आराम केला 1 तास. त्यानंतर आम्ही लंच ब्रेक घेतला. लंच ब्रेक झाल्यानंतर थोडा वेळ जरा झोपलो गाडीत आणि साधारण आम्ही 4:30च्या आसपास पोहोचलो घरी. तर आता हा व्हिडिओ इथंच आपण एंड करू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला या व्हिडिओमधले कुठला पार्ट आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर जय शिवराय.